हो वा वा नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? वा वा वा. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. या सगळ्या लहान लहान माझ्या मित्रांना बघून मला लहानपणीचे दिवस आठवले. लहानपणी फार मजा असते ना, आपण ज्या काही गमती जमती करतो त्या खपून जातात. आमच्या शेजारी ना जुळे भाऊ राहतात, पहिलीत आहेत ते शाळेमध्ये जातात. तर त्यांनी काय केलं, पेपरमध्ये एकानं पप्पांचं नाव सुरेश लिहिलं, एकाने रमेश लिहिलं. सरांनी बोलवून घेतलं. सर पटकन म्हणाले, ए तुम्ही जुळे भाऊ ना रे दोघे? तो म्हटलं हो. मग एकानं पप्पांचं नाव सुरेश लिहिलं, एकाने रमेश लिहिलंय असं का? तो म्हटलं सेम लिहिलं की तुम्ही म्हणता कॉपी केली म्हणून वेगळं वेगळं लिहिलं. लहानपणी असं खपून जातं नाही का? आमची सहल गेली होती, सहल एकदा लहानपणी सहल गेली, सगळी मुलं एकत्र. आणि आमची जिथे सहल गेली तिथं दुसऱ्या एका शाळेची सहल आली. मग ती टशन, आमची पोरं चांगली का तुमची? आमचे सर म्हणाले आमची मुलं फार स्मार्ट आहेत. त्यांचे सर म्हणाले आमची जास्त स्मार्ट आहेत. ओके बघूयात स्पर्धा. मग ते सर म्हणाले बघा आता गंमत आमच्या मुलांची. त्या सरांनी पाण्यात उडी टाकली तलावाच्या. त्यांची पोरं लगेच पाण्यात. सरांना पटकन बाहेर काढलं त्यांनी. बघा एकीचे बळ बघा आमच्या मुलांचं. आमचे सर म्हणाले त्यात काय, आमचं बघा. आमच्या सरांनी उडी टाकली. आम्ही सगळे एकत्र आलो. 5 मिनिटं वाट बघितली आणि सगळे ओरडले, ए आता आठवड्यावर सुट्टी रे शाळेला. लहानपणीची गंमत असते. पण तो इनोसन्स असतो, तो निरागसपणा असतो आणि तो आयुष्यभर आपल्याला जपता आला पाहिजे आणि तोच जपण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हेच सांगणारी एक आगळीवेगळी कहाणी चित्रपटाच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये एक स्वप्न घेऊन जगतायत 2 भाऊ. त्यांना आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत. सिनेमाचं नाव आहे हाफ तिकीट. वा वा. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात विनायक पोद्दारचं. आणि जोरदार टाळ्या शुभम मोरेसाठी झाल्या पाहिजेत. रवी सर हे लहानपणीचा अभ्यास मस्त वाटत की नाही? आत्ताच तसे कपडे बिपडे घालून आलेले आहेत बाबा. पण जोरदार सुरुवात केली यांनी आजच्या आमच्या भागाची. फुल ऑन डान्सर विन्सर ना. तुम्ही खरे म्हणजे सख्खे भाऊ आहे? फिल्म मध्ये सख्खे नाही, फिल्म मध्ये सख्खे भाऊ आहे फक्त. तू कितवीला आहे? 6वी. कितवीला? 6वी. तुला 5 वर्षाचा झाला की डायरेक्ट 6वीतच टाकलाय? तो वाटतं ना छोटा, एवढा छोटा 6वीत कसं काय असू शकतो? मला वाटतं याचे ना एक येते 3-3 महिने फक्त काढलेले ते. दोघांचं पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो मी आणि विनंती करतो आमच्या बरोबर बसा. तर कसं आहे ना, हे 2 छोटे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत, पण यांच्या सिनेमामध्ये आणखीन एक कलाकार आहेत जे मनानं लहानच आहेत पण तितकेच मजा पण करतात. आणि आमच्यासाठी तर ते आमचे मित्र आहेत, कारण ते जेव्हा जेव्हा या मंचावरती येतात तेव्हा आमच्या मंचाची शान वाढवतात. आणि या सिनेमात सुद्धा त्यांची एक विशेष भूमिका आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अंकुश चौधरी यांच्यासाठी. गुरु आलेत ना, गुरुची ती स्टेप येते का तुम्हाला दोघांना? सरांच्या बरोबर झाली पाहिजे ना मग. ही स्टेप ती वाली, ती मेन स्टेप आपली. मी कुणाकडे वाकड्या नजरेनं बघत नाही वाली. ही स्टेप केली की पहिला मला आता भाऊच आठवतो. हा. पण सरांचं खरंच जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो मी. खूप वेगळा सिनेमा आहे. प्रत्येक माणूस हा किती मोठा झाला तरी लहानच असतो. आणि आपण जसे जसे मोठे होतो तसं वाटायला लागतं की अरे आपण लहान होतो तो किती छान होतो. हे लहानपण तुम्हाला जर शोधायचं असेल ना तर ही फिल्म बघायला पाहिजे. आणि जेवढे तुम्ही ही फिल्म बघताना खुश व्हाल ना तेवढंच घळाघळा रडाल याची मला खात्री आहे. क्या बात आहे. वा वा. तिघांचं पण स्वागत विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा.
तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे आणखीन एका ज्येष्ठ अभिनेत्रीला, ज्यांना अनेक वर्ष आपण पाहत आहोत आणि हाफ तिकीट या सिनेमात सुद्धा त्यांची खूप छान भूमिका आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांच्यासाठी. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात जे खरं तर न्यूज रिपोर्टर म्हणून जन्माला आले पण साइड बिझनेस म्हणून ऍक्टिंग करतात, जयवंत वाडकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. वा वा. तर प्रत्येक माणूस कधी ना कधी प्रेमात पडत असतो. अशाच प्रेमाची एक हटके गोष्ट आता आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्या सिनेमाचं नावच आहे अँड जरा हटके. आणि या सिनेमाची सुद्धा सगळी टीम आज आपल्या मंचावरती आपल्या बरोबर असणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या मंचावरती या सिनेमामधल्या पहिल्या जोडीचं. सिद्धार्थ मेनन आणि शिवानी रांगोळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. फ्रेश जोडी तर इथे आम्ही आमंत्रित केलेली आहे. या सिनेमात आणखीन एक खूप गोड जोडी आहे. हो, जरा हटके जोडी जरा हटके जोडी आहे आणि ती जोडी सुद्धा तितकीच रोमॅन्टिक आहे. हो, अतिशय मनापासून या मंचावरती आपण आमंत्रित करूयात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अभिनेते इंद्रनील सेनगुप्ता यांना. वा वा. परत एकदा स्वागत सर, स्वागत. मी विनंती करतो तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. अँड जरा हटके असं नाव आहे सिनेमाचं. मृणाल ताईंपासून सुरुवात करतो. या सिनेमाबद्दल मला जाणून घ्यायचं की काय बघायला मिळणार आहे अँड जरा हटके. ॲक्च्युली काय आहे की कोणतीही फिल्म चला हवा योद्ध्यामध्ये जेव्हा येते तेव्हा सगळेजण असं सांगतात की आमची फिल्म खूप हटके खूप हटके. तर हे वाक्य आम्हाला बोलायला लागू नये म्हणून रवी जाधवनी वाक्य असतं आम्ही खूप मजा केली. आम्ही खूप तर हे वाक्य आम्हाला बोलायला लागू नये यासाठी रवी जाधवनी आयडिया काढली की सिनेमाचं नावच जरा हटके ठेवून. पण ही एक खूप छान नात्यांबद्दलची फिल्म आहे. कोणतंही नातं जेव्हा जोडलं जातं तेव्हा त्याच्याबरोबर अनेक इतर आजूबाजूच्या लोकांची नाती बदलत असतात. म्हणजे आपण गृहीत नाही धरू शकत की एक नातं झालं की त्या दोघांपुरतंच आहे. या चित्रपटामध्ये मी एक मीरा नावाची व्यक्तिरेखा करते जी डिवोर्सी आहे आणि ती परत प्रेमात पडते आणि तिची मुलगी आणि ती या दोघींची या सगळ्या गोंधळामध्ये काय काय गडबडगुंडा होतो त्यांचा, अशी कथा आहे. आणि अर्थातच त्याला सेकंड पार्ट आहे की ज्याच्या ती प्रेमात पडते त्याला एक मुलगा आहे. अच्छा. आणि त्या दोघांच्या नात्यामध्ये या सगळ्याचा काय गोंधळ होतो असा सावळा गोंधळ असलेली ही एक गोड फिल्म आहे. वा वा वा. सावळा गोंधळ पण ऍक्टर सगळेच गोरे गोरे. तर काय आमच्या पण घरामध्ये ना छोटे छोटे भाचे आहेत माझे आणि ते फार आगाऊ आहेत. तर ते आज परत एकदा शाळा बुडवून घरीच बसलेत कारण हे दोघे येणार होते, त्यांना भेटायचंय. त्यांना या रे कुठे आहात? मग मामा उच्चून असं मारेन ना. मग ते काढा काढा गॉगल काढा. ते कळलं तुम्ही छान दिसता. ते जबरदस्त. काय सेमच दिसतं. ते काढलं काय घातलं काय तरी. हा बर मला सांगा, शाळा सतत बुडवायची असं ठरवलंय का? आज का बुडवली शाळा? अरे मामा, पाऊस किती पडला माहितीये का? जबरदस्त. शाळा बुडाली, वर्गात पाणी भरलं. बापरे, पावसानं? नाही नाही, आम्ही हंड्यानं वर्गात भरलं. तुम्ही का भरलं पाणी? असं का करलं? ती मोहीम आहे ना, पाणी अडवा सगळ्यांची जिरवा. ती मोहीम तिकडे नव्हती वापरायची आपण, त्यासाठी तुम्ही सुट्टी घेतली. सगळ्यांची जिरवा नाही, पाणी अडवा पाणी जिरवा असतं ते. आई शपथ. ती पोरं जर अजून 2 दिवस राहिली नाही तर सगळी बिघडून जातील तुमच्यामुळे. शपथ. कोण आहेत? कोण? आई शपथ, जबरदस्त स्टार.
आई शपथ सर मी तुमचा पिक्चर बघितलाय सर. कोणाच्या जवळ तरी जा. अरे हे बघ आई कळतंय का? शपथ जबरदस्त. सर जाम फॅन आहे सर मी तुमचा. हा सर मी बघितलाय तुमचा पिक्चर जंगल बुक. काय जंगल बुक मध्ये नाही नव्हते जंगल बुक मध्ये कोण होते. जंगल बुक मध्ये बल्लू मी स्वतः बघितलंय. आई शपथ काय रे हवा कोण रे इकडे हा मोगली. अरे तो बघ कोण रे डोरेमॉन. डोरेमॉन कम ऑन फाइट विथ मी डोरेमॉन. डोरेमॉन मैं नोबिता हूँ. कम ऑन डोरेमॉन कम ऑन. आई शपथ हा खरा आहे. डोरेमॉन मैं नोबिता हूँ. स्वाद भरे शक्ती भरे नांदा सौख्य भरे. हे काय हे वाक्य स्लोगन आहे मामा. अच्छा प्रमोशन. आई शपथ लेडीज बघ. हो नाही माहिती काय मृणाल कुलकर्णी. आई शपथ नमस्कार. नमस्कार मॅडम. तुमची सिरियल मी बघायचो. कुठली सोनपापडी. येड्या सोलकडी. सोनपरी. हा सोनपरी. हा हा मॅडम त्याच्यामध्ये तुम्ही आकाशात उडता ना. हा परी असतात त्या. हा मी पण उडू शकतो. कसं काय. बापाच्या जीवावर. मला मित्र बोलतात तू बापाच्या जीवावर उडतो. तुमची फालतूगिरी इथे चालते ना रोज म्हणून मी आता ठरवलं की शाळेत तुम्ही जात नाही ना शाळा इकडे आणायची आता. शाळा इकडे आणायची. म्हणून मी इकडे एक बाई आणणार आहे आता काय म्हणतो मामा. शिकवायला. तुम्हाला शिकवायला. शिकवायला ते आता येणार आहेत ते तुमचा इकडेच क्लास घेणार. मी सांगितलं इकडेच क्लास घ्या. या या बाई या. क्या बात है बाई. मामी. ए, ए! इस्या. बाई काही डोक्यात कुंडी पडली होती का येताना तेवढंच राहिलं तुला. स्टाईल आहे. अच्छा वा काय स्टाईल आहे वा. गुड मॉर्निंग किड्स. गुड मॉर्निंग. Good morning. गुड मॉर्निंग. हाऊ मेनी किड्स इन द क्लास. 2 गुड. एक इथं 2 दात किड्स. नॉनसेन्स. तू सांग रे. ह्याच्यात जाम किड्स. फालतूगिरी बास करा. चल आता एक छानशी कविता ऐकवा. मी ऐकू 4 बोटे. बास. त्याला नका त्याच्या बऱ्याच अशाच पाठ आहेत त्याला विचार. तू गा. मी हा. आज मी तुमच्या सगळ्यांसाठी एक कविता बोलून दाखवणार आहे. त्या कवितेचे नाव आहे माजरे मोरा. बास बास. जरा हालचाल कमी कर आणि बोल आता. नाच रे मोरा नाच आंब्याच्या वनात. नाच रे मोरा नाच आंब्याच्या वनात. अन काळा काळा
बंद करा. बस करा ही फालतूगिरी. आता सिरियस प्रश्न विचारणार आहे मी. सिरियस आहे. चला पटापट उत्तर द्या. तर पहिला प्रश्न, 2 अधिक 2 बरोबर 4 आपण करतो म्हणजे काय करतो? लग्न करतो. आपण नाही का म्हणत 2चे 4 हात झाले. मूर्खा, त्याला बेरीज करतो असं म्हणतात. म्हणजे आपल्या आई वडिलांची बेरीज झाली आणि आम्ही तुम्ही बाकी शून्य आहे. पुढचा प्रश्न, उदाहरण द्या. मदतीचा हात मागणे. गब्बर सिंगने ठाकूर साहेबांकडे 2 मदतीचे हात मागितले. ते हात मुझे दे दे ठाकूर. मदतीचे हात. मदतीचे हात आहेत. सॉरी. पुढचा प्रश्न, नीट उत्तर हवंय आणि मला. नाती सांगा. वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात? शांताराम. जबरदस्त. काय हे? माझ्या वडिलांच्या वडिलांचं नाव शांतारामच होतं. या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही तुम्हाला. का? माझ्या सासऱ्यांचं नाव शांताराम आहे. तुम्ही 2 लहान मुलं आहात ज्यांचं लग्न नाही झालं अजून. अच्छा. एवढी पण लहान नाही थोडी. अभिनयाचा कळसच गाठतात पर. हा, वडिलांच्या वडिलांना आजोबा म्हणतात. हा. काय म्हणतात? आसोबा. पुढचा प्रश्न, मामाच्या मुलीला काय म्हणतात? बायको. बायको बोलतात. काही पण बोलतो. बायको बोलतात. बघ बघ, त्याला बरोबर उत्तर माहितीये. तू सांग. आयटम म्हणतात. काय हे? जबरी. ही काय जबरी? मामाच्या मुलीला मामे बहीण म्हणतात. हा, मामे बहीण असेल तुमची. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. हिला काय? पुढचा प्रश्न, मावशी काय असते? जिला मिशी असते. अरे वाघाची मावशी कोण? मांजर ना. मग तिला मिशी असते ना. काय हे? काय हे? हा, हे उत्तर आहेत. ही उत्तर आहे त्यांची. पुढचा प्रश्न, तुम्ही जरा चांगले प्रश्न विचारा ना. तुम्हीच पंच देताय. किती फालतू प्रश्न आहेत त्यांची. गप्प बसा. ते पण प्रश्न पण नाहीत, प्रश्न आहेत. असू द्या असू द्या. पुढचा प्रश्न, बाबांच्या बहिणीला काय म्हणतात? फुकटी. माझ्या आई म्हणते ना, आली बघ फुकटी. आता काय, सगळी छान लहान मुलं आलेली आहेत. तिकडे पण सगळी लहान मुलंच आहेत असं आपण म्हणूया. तर लहानपणी जादूचे प्रयोग सगळ्यांनी बघितलेले असं आम्ही स्पेशल जादूगार तुमच्यासाठी बोलवलेले आहेत, जे खास इथूनच आले. तर मिस्टर सागर कारंडो, या तुम्ही इकडे बसा. या बसा खाली. अरे यातला नक्की जादूगार कोण आहे? अच्छा, हे बघा, यात 3 रुमाल आहेत. किती? 1 2 3. आता याचा एकच रुमाल होणार. हे बघा. वाव, फुसकी जादू. फुसकी जादू. फुसकी जादू. असं नाही बोलायचं त्यांना. त्यांचा कॉन्फिडन्स जातो ना. आता डेंजर जादू, नागोबा जादू. बाप रे, डेंजर. मागे व्हायला. बापरे. मारायचं नाही. मुक्या प्राण्याला नाही मारायचं. त्याला मारा, तो बोलणारा प्राणी. माझ्या नागाला मारलं.
चांगली करा जादू, चांगली करा. कॉन्फिडन्स. तंगूस लावलाय. आता मी तुम्हाला हवेत उडून दाखवणार. वाव सामान घेऊन या. ही जादू मी बघितली टीव्हीत. हो ना. जाम कॉमेडी असते. बापरे. सुपर. मस्त. खतरनाक. माय गॉड. माय गॉड. बाप रे. बाप रे. सुपर. आई शपथ. जबरदस्त. मस्त वाटतंय. हा. त्याला पाय काय पुसतो. खराब होईल ना ते. वेडा कुठला. खराब होऊन जाईल ते. पाय नाही पुसायचं. बघितली जा. थांब, मला घाम आला खूप. रुमाल पाहिजे. रुमाल. रुमाल आणलाय मी. आई शपथ. येवा दे. अंतर्ज्ञानी जादूगार. सॉरी. फारच अंतर्ज्ञानी. आता हे या बॉक्स मध्ये एक एक भाला घुसवणार, पण मला काहीच होणार नाही. बापरे. डेंजर आहे. खूप डेंजर. हे मागे हळू हळू. पिंकी, शिकवलंय तसंच कर. काय ना पिंकी. वा वा. बॉक्स मोडेल. बॉक्स. बाप रे. वा. वा वा. सॉलिड. 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 दुसरी. बाप रे. मागून. पिंकी. नाही बाजूने. पिंकी. काय. ये. तू 2 घे, मी 1 घेतो. अरे तू येणार काय. यांना कशाला दिला. अरे तुला शिकवलं होतं ना. हाफ तिकीट मधले शुभम पासून सुरुवात करूया. शुभम, तुम्ही इतके दिवस शूटिंग करताय, मग काय तुझा रोल काय. म्हणजे हा माझा छोटा भाऊ असतो. अच्छा. मी याचा मोठा भाऊ असतो. आणि आम्ही दोघं भाऊ असतो आणि स्लम्स मध्ये राहतो. अच्छा. तर त्या दोघा भावांची धडपड तुम्ही मूवी मध्ये बघा. विनायक, तू छोटा भाऊ आहेस याच्यामध्ये, मग तुला किती मजा आली ह्याच्याबरोबर काम करतात. भांडणं वगैरे केली दोघांनी कधी. आधी आम्ही दोघं हे नव्हतो ना, ओळख नव्हती. आधी भांडण व्हायचं. हो? नंतर फ्रेंडली झालो. नंतर फ्रेंड झाला. एकदा मारलं म्हणे ह्यानं तुला. हा खरं. का मारलं. नाही, कोण व्हॅनिटीत नसलं आम्ही मारामारी करायचो. मारामारीच करायचा. बरं, आता सगळ्यांना प्रश्न असतो, मोठा होऊन तुला मग काय ऍक्टर व्हायचंय की काय व्हायचंय. ऍक्टर होणार. अंकुश चौधरी. आणि तुला शुभम. मला पण
दोघे अंकुश चौधरी होणार. 3 अंकुश चौधरी. वा, सगळ्यांबरोबर अशाच गप्पा मारायच्या आहेत. आता येणार आहे मी उषाताईंकडे. उषाताई, तुमची भूमिका जाणून घेऊयात. माझी भूमिका आजीची आहे, पण ही आजी वेगळी आहे. म्हणजे आजी वय वाढल्यानंतर माणूस कसा एक लहान मुलासारखा होतो, तशी ही आजी लहान मुलांसारखी आहे. तिला असं वाटतं की आपल्या लहानपणी काही गोष्टी आपल्याला अन्याय झाल्या असतील किंवा आपल्याला काही गोष्टी मिळाल्या नसतील किंवा आपल्याला काही गोष्टी मिळत नसतील, पण माझ्या नातवंडाने हे सगळं मिळावं अशी एक वेगळी व्यक्तिरेखा माझी आहे. वा वा, मृणालताईंची व्यक्तिरेखा मी जाणून घेतली. आता शिवानीकडे येणार आहे. शिवानी, तुझ्या भूमिकेबद्दल मला जाणून घ्यायचं. मी या मूवीमध्ये आस्थाचं कॅरेक्टर करते. खूप सेन्सिटिव्ह असं हे कॅरेक्टर आहे आणि आईबाबांचं सेपरेशन झाल्यानंतर ती तिच्या आईबरोबर राहते. त्यामुळे आईबरोबर तिचा एक खूप वेगळा छान बॉन्ड आहे. पण आता आईच्या आयुष्यामध्ये काही चेंजेस, काही बदल होऊ बघतात. पण आता आईला हा नवीन मित्र मिळाला आहे आणि मग ते माझे नवीन बाबा आहेत का असा तिला प्रश्न पडला आहे. हे सगळं ते एक्सप्लोअर करण्याची आमची एकत्रित जर्नी आहे. वा वा. तर आता मी येणार आहे इंद्रनील सेनगुप्ता यांच्याकडे, ज्यांना आपण हिंदी पडद्यावरती बघितलेलं आहे आत्तापर्यंत आणि ते मराठी सिनेमात पदार्पण करतायत या सिनेमाच्या माध्यमातून. तो आपके किरदार के बारे में मुझे जानना है. बंगाली आर्टिस्ट है, आकाश है उसका नाम, और मीरा के साथ कॉलेज में पढ़ता था. वहीं से थोड़ा बहुत पसंद करता था लेकिन कुछ हुआ नहीं, मतलब बता ही नहीं पाया टाइप्स. एंड वी मीट आफ्टर मैनी ईयर्स. मेरी शादी हो चुकी थी, मीरा की शादी हो चुकी थी. मीरा इज़ ए डिवोर्सी टुडे. आई एम अ विडोअर. मेरा बेटा है ये, मीरा की बेटी है शिवानी. उसके बाद की कहानी मुझे पता नहीं, शायद आई एम नॉट सपोज टू टेल. सो मैं कुछ ज़्यादा बता नहीं सकता है. ट्रेलर से आप लोगों को जितना अंदाज़ा लग सकता है. वाह वाह. सिद्धार्थकडे आता येणार आहे. तुझी भूमिका जाणून घेऊयात. माझ्या कॅरेक्टरचं नाव निशांत असं आहे आणि त्याच्या वडिलांसारखाच तो आर्टिस्ट आहे. तो शिकतोय, तो फाईन आर्ट्स कॉलेजमध्ये शिकतोय. स्वतःला काय हवंय हे नंतर, आधी वडिलांना काय पाहिजे. ओके, नवीन त्यांना रिलेशन आहे, ठीक आहे, आपण ॲक्सेप्ट करूया. त्याचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत तो फार बोलत नाही. मला खूप वर्ष लागली मराठी शिकायला, कारण मी साऊथचा आहे. त्यामुळे ह्याच्यानंतर मला बंगाली पण बोलायला लागलं. त्यामुळे जरा हटके झालं सगळेच. बंगालीत काय म्हणतात? चला हवा येऊ द्या, चलो हवा अनबो, चलो चलो हवा असते दो, या चलो बाताश असते दो. ते मला सगळं माहिती होतं, मला फक्त ते जिलेटचं माहित नव्हतं. पण भारी आहे बाबा, हे शिकायला पाहिजे. तुम्ही काय म्हणालात सर? तुम्ही ट्राय केलं होतं ते, तुमचं पण चांगलं होतं. चलो चलो हवा अनबे दो. थोडं भोजपुरी. आता येणार आहे जयवंत वाडकर सरांकडे. जयवंत सर, तुम्ही हाफ तिकीटमध्ये आम्हाला दिसणार आहात, तर तुमची व्यक्तिरेखा कशी आहे? ही फिल्म करताना मला खूप लहान होता आलं या मुलांमुळे आणि त्यांच्यावर काम करताना. मी पूर्ण सोनापूर स्टेट आणि त्या माझ्या लहानपणी गेलो. लहानपणी काय काय करायचो, झाडावर चढून कावळ्याची अंडी काढणे, अमुक, ते सगळं करतात ही मुलं. आणि ते मला बघितल्यानंतर मी म्हटलं अरे वा वा वा. आणि त्यांच्यावर खूप मजा आली या दोघांबरोबर काम करताना. आणि भाऊ कदमसारखा एक वेगळाच काम आहे या फिल्ममध्ये, तेही तुम्हाला पाहायला मिळेल. वा वा वा. पण तुम्ही पॅरलली म्हणजे अभिनय करता आणि प्रसिद्धी चित्रपटांची हे सुद्धा तुम्ही करत असतात. हो, ती करायची. पण त्याने मला खूप अडवून ठेवलं होतं ना. एवढे फोटो काढले होते मी शूटिंग करताना, जवळ 7-8 दिवस मी काम केलं. नानूबाई तर मला डालना नाही प्लीज, हा तरी बोल देतो मी. ठीक आहे बाबा, माझी पब्लिसिटी, माझा हाफ तिकीट. क्या बात आहे. एक कार्यक्रम चला हवा येऊ द्या असू शकतो, एक व्यक्तीच चला हवा येऊ द्या. तर हाफ तिकीट या सिनेमामध्ये हे तर सगळे सुपरस्टार कलाकार आहेतच, पण आणखीन एक कलाकार आहेत, त्यांना आता या मंचावरती आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या भालचंद्र कदम यांच्यासाठी. भाऊ कदम, खूप छान दिसतं. फारच आज वेगळ्याच रूपात आपल्याला बघायला मिळतात आणि सिनेमात सुद्धा भाऊ तुमची भूमिका वेगळी आहे असं मी पाहतो. म्हणजे इथे तुम्ही खूप विनोद करताय,
पण तिकडे भूमिका वेगळी आहे. काय भूमिका? या हाफ तिकीटमध्ये माझी भूमिका टुटी फ्रुटी या नावाची आहे. अच्छा. आणि नाव जरा मस्त आहे, लहान मुलांना आवडेल असं. आणि टुटी फ्रुटी गोड असते तसं गोड कॅरेक्टर आहे. वा. आणि ते करतानाही मजा आली. ह्या 2 मुलांचा मी मित्र आहे त्या चित्रपटात. आणि तो रेल्वेत कामाला आहे गँगमन म्हणून. या चित्रपटात जरी या मुलांशी माझं नातं रक्ताचं नसलं तरी प्रेमाचं आहे. आणि मला असं वाटतं की ही जगण्याची धडपड आणि जीवनाचं कनेक्शन लोकांनाही कनेक्ट होईल. वा वा. पण इथे 2 लहान मुलांच्या मध्ये अंकुश दादा बसलेले आहेत. मला त्यांना विचारत, लहानपणीची एखादी आठवण आठवते? तुम्ही कसे होतात शाळेत? खूप वात्रट होतो मी. हां म्हणजे मी ह्याला बघितलं की मला माझी आठवण येते शाळेतली. तेव्हा आपल्याला कळत नसतं आपण काय करतो. मी 4थीत असताना एका मुलीला असं प्रेमपत्र वगैरे लिहिलं होतं आणि तेव्हापासूनच आपण रोमॅन्टिक हिरो होतो. रात्रभर बसून वेगवेगळी पुस्तकं बघून मग ती चिठ्ठी लिहिली होती. त्यावेळेत असं काही लिहिणं आणि देणं एका मुलीला म्हणजे हे असं. आणि ते डेअरिंग मी केलं होतं. गेटपर्यंत पोचलो. आर्यभट शाळा माझी. आणि आज शिरता हळूच त्या मुलीच्या दप्तरात टाकली. अरे बापरे. आणि गेलो. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला. आमच्या जवळच राहणारी ती मुलगी होती. अजिबात काय तिच्याकडनं रिप्लाय नाही, काय चेहऱ्यावर भाव नाही, शाळेत नाही, काय वर्गात नाही. 1 आठवड्यानंतर तिचे वडील, तिची आई, अख्खी चाळ त्यांची माझ्या दारात. आणि आईने मारलं, वडिलांनी मारलं, शाळेमध्ये मारलं, सगळीकडे धू धुतलं. तेव्हापासून कानाला खडा लावला मी. पण करिअर घडलं त्याने आपलं. तर आता या मंचावरती आपण दिग्दर्शकांना आमंत्रित करूयात. सुरुवातीला हाफ तिकीट या सिनेमाचे दिग्दर्शक समित कक्कड यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर आता आम्ही आमंत्रित करतो अँड जरा हटके या सिनेमाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांना. आता निर्मात्यांना या मंचावरती आमंत्रित करूयात. सुरुवातीला हाफ तिकीट या सिनेमाचे निर्माते नानूभाई जयसिंघानी. आणि आता स्वागत करूयात चित्रपट अँड जरा हटकेचे निर्माते रवी जाधव आणि निर्मात्या कृषिका लुल्ला यांना. जोरदार टाळ्या. समित कक्कड सर, याच्या आधी तुमचा एक सिनेमा आलेला होता आयना का बायना. त्यावेळेला पण मुलांचाच सिनेमा होता. डान्स करत होती मुली, कॉलेज वैन. त्यानंतरचा सिनेमा आता 2री, 3री, 4थी, 5वीच्या मुलांचा. यानंतरचा सिनेमा मग कसे पाळण्यातलीच घेणार काय तुमचं? I hope I can do that. So it will be something interesting and experimental. Half ticket. Thank you, Nanubhai. Very interesting film. A simple film about desire. जो I think so हम सब में है. एक point पे in this entire progression is that you go back to your roots somewhere. So that is the film about that. Never forget your roots, even though however high you fly, you know, the roots are the most important thing in the world. That's the film. Wow. आता येणार प्रकाश कुंटे यांच्याकडे. कॉफी आणि बरंच काही या सिनेमाच्या प्रचंड यशानंतर आता अँड जरा हटके, काय सांगाल? वास्तविक मला एक सोशल ड्रामा डोक्यात होता. जेव्हा कॉफी बनत आलं तेव्हा एक वेगळं बनूया, आता पुन्हा तेच नको, म्हणजे लव्ह स्टोरी नको असं एक होतं. आणि एक दिवस मितालीने फोन केला, मिताली जोशी लेखिका. ओपनिंग अशी होती की एक मुलगी आहे टीनेजर, तिला तिच्या आईने पत्र लिहिलं आहे आणि पहिल्या ओळी अशा आहेत की मी पुन्हा लग्न करते. आणि म्हटलं वा. आणि म्हटलं मग आम्ही अख्खं वाचलं आणि झॅप झालो. मी म्हटलं की थांब आता कोणाला ऐकू नकोस, मला आवडलं आहे खूप. आणि मी लगेच रवी सरांकडे गेलो. त्यांनी मला कॉफीच्या वेळेला कमेंट केलं होतं की पुढची फिल्म मी तुझी प्रोड्यूस करेन, आणि त्यांनी केली प्रोड्यूस आणि विथ कृषिका मॅम. वा वा. रवी सर काय सांगा? नाती बदलत आहेत, जग खूप जवळ येते, टेक्नॉलॉजी खूप फास्ट पुढे जाते आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ॲक्च्युली फॅमिलीजमध्ये इनसाइड द रूम काय काय होतं आहे हे इतकं इंटरेस्टिंग आहे.
आणि मला पुन्हा असं वाटतं की जगात सगळी माणसं वाईट नसतात, काही माणसं चांगलीही असतात, पण त्या चांगल्या माणसांच्या सुद्धा काही समस्या असतात, पण त्या किती छानपणे ते सोडवतात, किती अंडरस्टँड करून किती शांतपणे ते त्याला सामोरे जातात. मला वाटतं अँड जरा हटके खरंच हटके फिल्म आहे. वा वा. नानूबाईंना आता मला त्यांचा अनुभव विचारायचा या सिनेमाचा. मुझे इस फिल्म के बारे में सचिन जी ने बताया था, सचिन पिलगांवकर जी ने, सब्जेक्ट के बारे में. वाह. और जब मुझे सब्जेक्ट अच्छा लगा तो फिर हम लोग ने इसके ऊपर काम करना स्टार्ट किया. अच्छी फिल्म बनी है. आपको इसमें आपका बचपन याद आ जाएगा. इन दोनों बच्चों की एक डिज़ायर है फिल्म में जो इन्हें पूरी करनी है, उसका क्या स्ट्रगल है और फाइनली वो कैसे उसको अचीव करते हैं, वो उसके ऊपर एक ऑनलाइन स्टोरी है. वा वा. तर सगळे आपल्या गावात आलेले आहेत आणि गावात आमच्या जसे तिकडे आदेश बांदेकर असतात तिकडे संदेश बांदेकर रेडी आहेत तुम्हाला भेटायला. तर त्यांना बोलवतो या. नमस्कार. नमस्कार. आज म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की मी येणारच नाही आहे की नाही, पण तसं नाही आमच्या एवढं, कारण एंट्री नाही तर पेमेंटच नाही. लागणार, बायको घरी मारणार, पण आज खास आलो मी या लहान लहान बच्चांसाठी. क्या बात आहे, जोरदार टाळ्या बजाव सबके लिए. शाबास. आज ना तुमच्या मनोरंजनासाठी तुम्ही बघायचं आणि हे जे आपले मोठे मोठे लोक आहेत हे तुमच्यासाठी खेळ खेळणार आहेत. सर एक मी गेम आणलाय तुमच्यासाठी, एकदम साधा सोपा नेहमीचा, सिंपल आहे. फक्त इथं तुम्हाला दाढी करायची आहे, बाकी काही नाही सर. गेम असा आहे की सर याला आम्ही आता फोम लावणार आहे आणि तुम्हाला एक वस्त्र देणार आहे आणि त्या वस्त्राने तुम्ही दाढी करायची. इतकं सिंपल आहे, बाकी काही नाही. पूर्ण पूर्ण त्याला त्रास होता का आम्हाला? थांबा पूर्ण लागलं कट झालं तर नाही, या साईडला घ्या, या साईडला. काय तुम्ही कुठलं सगळं याचं म्हणजे साधारण बिझनेस असल्यासारखंच आहे. मी खूप शाबास शाबास. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. या साईडला घ्या. शाबास. बक्षीस आमचे वाडकर दादा जिंकलेले आहेत. त्यांना टावेल देऊन त्यांचा सन्मान करणार. खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये अँड जरा हटके आणि हाफ तिकीट या सिनेमाचे आपले लाडके कलाकार या मंचावरती आलेले होते. तुम्ही परत परत या, आम्ही स्वागताला तयारच आहोत. या पाहुण्यांना या मंचातर्फे मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूच्या परिसरात नक्की एक झाड लावा. हाच संदेश देत घेतोय निरोप. भेटूयात पुढच्या भागात. याच कार्यक्रमाचे नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.